जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जेडी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सगळ्यांचं धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्कॉलरशिपसाठी 7th स्टँडर्डच्या स्कॉलरशिपसाठी काही एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन, इन द ॲडजॉइंग फिगर, आपल्याला एक शेजारी फिगर दिली, त्याच्यामध्ये अँगल वाय किती आहे बघा, 90 डिग्री. अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. लेंथ ऑफ एक्स वाय 8 मीटर दिले, वाय झेड 15 मीटर दिले आणि डब्ल्यू एम काय दिले बघा 6 मीटर दिले. फाइंड द एरिया ऑफ द फिगर. ह्या पूर्ण फिगरचा काय करायचं आहे आपल्याला, एरिया फाइंड करायचं. आता दिसताना ही क्वाड्रिलॅटरल दिसतीये पण रोम्बस नाही, ट्रॅपेझियम नाही, पॅरलेलोग्राम नाही, स्क्वेअर नाही, रेक्टँगल नाही. मग ह्याच्यावरती जर आपल्याला ऑपरेशन करायचं, एक तुम्हाला समजते हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला माहित आहे, 1/2 बेस इंटू हाईट. आणि आता वरच्या बाजूला बघ, वरच्या बाजूला परत हा पण एक ट्रायंगल आहे आणि ह्या पण ट्रायंगलला इथं हाईट दिली आहे आणि आपल्याला काय करावं लागेल, बेस फाइंड करावं लागेल. हा जो बेस आहे, हा जो बेस आहे तो ह्या राईट अँगल ट्रायंगलची काय आहे, हायपोटेनियस. मग आपल्याला अगोदर हायपोटेनियस फाइंड करावं लागेल. फॉर ट्रायंगल एक्स वाय झेड हायपोटेनियस मी पायथागोरस थेरम यूज करायचा. बाय युजिंग पायथागोरस थेरम एक्स झेड स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, एक्स वाय चा स्क्वेअर, लेंथ ऑफ एक्स वाय लिहा वाटलं तर, प्लस लेंथ ऑफ वाय झेड स्क्वेअर. आता एक्स वाय किती आहे बघा, 8 चा स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती येतो मित्रा, 64 प्लस 15 चा स्क्वेअर 225. 4 प्लस 5 9 आणि 22 प्लस 6 किती आलं, 28. एक्स झेड चा स्क्वेअर आला 289. आता तुला मित्रा 289 चा स्क्वेअर रूट माहित आहे, ते किती असते 17. मग इथे घेणार आपण एक्स झेड इज इक्वल टू 17. एक्स झेड इज इक्वल टू काय आलं 17, म्हणजे ही साइड आली आपली आता 17. आता आपण एरिया फाइंड करणार आहे ह्या डायग्रामचा. एरिया म्हणजे काय, ह्या दोन ट्रायंगलची ऍडिशन, कशाची, एरियाची. तर पहिला एरिया ऑफ ट्रायंगल कुठला घेतला बघा आपण, एक्स वाय झेड, त्याला काय असते 1/2 बेस किती बघा 15, बेस किती 15 आणि हाईट किती 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 60 मीटर स्क्वेअर आला ह्याचा एरिया. किती आला 60 मीटर स्क्वेअर. आता ह्या वरच्याचा फाइंड करूया. वरचा ट्रायंगल कुठला आहे, डब्ल्यू एक्स झेड. एरिया ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स झेड इज इक्वल टू, त्याला आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती त्याचा 17 आणि हाईट किती आहे बघा त्याची 6. 2 1 जा 2, 2 3 जा इज इक्वल टू 17 3 जा किती आलं 51 मीटर स्क्वेअर. ह्या ट्रायंगलचा एरिया किती आला 51 मीटर स्क्वेअर. आता काय करायचं, ह्या दोघांची ऍडिशन करायची, ह्या दोन एरियाची. 60 प्लस 51 इज इक्वल टू 1 प्लस 11 किती आलं 111 मीटर स्क्वेअर. करेक्ट ऑप्शन इज सेकंड. आता शॉर्टकट मध्ये कसं करणार, आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट पाठ असली पाहिजे. ही 8 15 आहे, ह्याचा हाफ करायचं म्हणजे 4 झालं. 15 मल्टिप्लाय बाय 4 किती आलं 16. पायथागोरियन ट्रिपलेट जर पाठ असेल 8 15 म्हणजे ही किती आली 17. पण ह्या 6 चा हाफ करायचं, 6 चा हाफ किती आलं 3. 17 3 जा 51. असंही आपण शॉर्टकटनं सॉल्व्ह करू शकतो, कधी, जर आपली पायथागोरियन ट्रिपलेट पाठ असेल तर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. द इनर सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल वॉल ऑफ हाईट, एक सिलेंड्रिकल वेल ऑफ हाईट 14 मीटर आहे आणि त्याची रेडियस किती आहे 250 सेंटीमीटर. रेडियस आर इज इक्वल टू किती आहे बघा 250, हाईट आहे 14 मीटर आणि पुढे काय म्हणलंय, इज टू बी प्लेस्टर्ड विथ सिमेंट, आपल्याला प्लास्टर केले विथ सिमेंट सँड लेअर ऍट द रेट ऑफ, रेट किती 100 पर स्क्वेअर आहे. इथं बघा मीटर नाही सेंटीमीटर मध्ये आहे हाईट, बहुत काय तर बाय मिस्टेक झाली बघा. जे रेडियस किती, हाईट ऑफ द दॅट इज 14 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट इन रुपीज, त्याला टोटल कॉस्ट इन रुपीज मध्ये किती असेल ही फाइंड करायचं.
त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असेल बघा, टोटल कॉस्ट इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मल्टीप्लाय बाय कॉस्ट पर मीटर. कॉस्ट काय असेल पर मीटर. टोटल सरफेस एरिया किती आहे बघा, 2πr(h). कर्व सरफेस एरिया, त्याचा टोटल सरफेस एरिया नाही, फक्त कर्व सरफेस एरिया मल्टीप्लाय बाय कॉस्ट किती आहे त्याची 100, कॉस्ट पर मीटर इट इज 100 इज इक्वल टू 2 into 22/7 पायची व्हॅल्यू. आर किती आहे आपली 14 इंटू हाईट किती आहे 250 मल्टीप्लाय बाय 100. 7 1 7 7 2 14, 7 2 किती आलं 14, 2 2 4, 22 4 किती आलं 88 मल्टीप्लाय बाय 250 मल्टीप्लाय बाय 100 आलं. 1 2 3 3 शून्य आहे असं देऊन टाकूया. 25 8 200, 0 राहिले, कॅरी इज 20. 25 8 200 आणि 20 किती आलं 220. असं कुठं ऑप्शन मध्ये आन्सर आहे का बघा, 22 किती आहे 22 आणि त्याच्यावरती किती 0 आहे तर 5. द करेक्ट ऑप्शन इज काय सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिले बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच ऑल द पेयर्स आर मॅच्ड करेक्टली. आता पहिली पेयर काय बघा, y² - 17y - 60. आता यामध्ये काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण एखाद्या पॉलिनॉमियलचं फॅक्टर फाइंड करतो त्यावेळेस ह्याला कोएफिशियंट अदर दॅन 1 जर असेल तर मग त्याला मेथड वेगळी. आता इथं अदर दॅन 1 नाही, मग काय करायचं, ह्या -60चं फॅक्टर असं फाइंड करायचं की त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 70. आता ह्या 16चं लय फॅक्टर पडते, किती होते बघा, पहिलं 15 मल्टीप्लाय बाय 4 होते, 12 मल्टीप्लाय बाय 3 होते, 20 मल्टीप्लाय बाय 3, 12 मल्टीप्लाय बाय 5 असं. तर आपण इथं बघा 12 20 इंटू 3 ह्याला साइन मायनस, ह्याला साइन प्लस, मायनस प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, म्हणजे ह्याचा फॅक्टर किती आला, ह्याच्या पुढे निघता y लावायचं, म्हणजे किती आलं y - 20 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती आलं y + 3. हे झालं पहिल्याच. दुसऱ्याचं बघा किती, y² - 17y + 60. आता असं आहे y² - 17y, आता इथे काय आलंय प्लस आलंय प्लस, मग वरती तर -60 आहे असं घेणार आपण. प्लस जर आणायचं असेल तर ह्या दोघांनाही साइन काय द्यावं लागेल -12. इथे किती आणायचं आहे +60 -12 -5 मायनस मायनस प्लस, बट साइन इज -7. मग ह्याचं फॅक्टर किती आलं y - 12 y - 5. थर्ड बघू काय दिलं आपल्याला, y² + 17y - 60 दिलंय, वरती घ्यायचं -60 आणि खाली प्लस किती आलं पाहिजे 17. तर इथं घ्यावं लागते 20 आणि 3, ह्याला साइन प्लस, ह्याला साइन मायनस, म्हणजे फॅक्टर किती आलं y + 20 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती आलं y - 3. लास्ट एक ऑप्शन राहिला आपला y² + 17y + 60. आता ह्याला सगळ्यालाच प्लस घ्यायचा आहे, वरती 60 घ्यायचं, इथे किती येईल बघा 12 आणि इथे किती येईल 5, दोघांची ऍडिशन केल्यावर किती येते 16, म्हणजे y + 12 आणि दुसरा किती फॅक्टर आला y + 5. असं त्याचे फॅक्टर आहेत. मग पहिल्याला बरोबर y - 20 आणि y + 3, पहिल्याला a ला c होते, a ला c, परत काय येतंय बघा a ला c, परत b ला काय y + y - 12 आणि y - 5, b ला e, परत c ला काय आहे बघा y + 20 y - 3, c ला b, मग d ला काय राहिलं मध्ये d ला d येते, परत d ला ay + 12 d ला d येते. मग असा करेक्ट ऑप्शन कुठं आहे, a ला c, b ला a, c ला b आणि d ला d. करेक्ट ऑप्शन इज सेकंड. करेक्ट ऑप्शन काय आला बघा, सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. लक्ष्मणराव पर्चेस्ड शेअर वर्थ ₹10,500 and paid 0.5% brokerage. Find amount spent to purchase the shares including brokerage. आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मणरावने एक शेअर परचेस केलाय. आता परचेसला कंडिशन काय असते की त्याच्यामध्ये ब्रोकरेज ऍड करावं लागतो. आता ह्या ब्रोकरेजचा रेट किती आहे बघा 0.5%. मग अगोदर ब्रोकरेज फाइंड करायचं.
ब्रोकरेज इज इक्वल टू काय असतं बघा 0.5% ऑफ MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू 10,500 0.5 ला आहे असं पर्सेंट मध्ये डिनॉमिनेटरला किती आलं 100 मल्टिप्लाय बाय 105 आहे ह्या 2 झिरोला ही 2 झिरो कॅन्सल 0.5 इंटू 105 आता तात्पुरतं डेसिमल कन्सिडर करायचं नाही 5 न मल्टिप्लाय करायचं 5 5 जा 25 कॅरी इज टू 5 0 जा 0 अँड दिस टू हायस्ट आलं 5 1 जा 5 आणि बरोबर काय द्यायचा बिफोर 1 डिजिट डेसिमल म्हणजे किती आलं बघा 52.5 त्याचा आन्सर आला किती आलं 50 आता आपल्याला टोटल प्राइस काढायची म्हणजे काय करायचं 10,500 मध्ये प्लस 52.5 ऍड करायचं म्हणजे किती येईल 10,552.5 ही त्याचं काय येईल करेक्ट आन्सर कुठे बा 10,500 करेक्ट ऑप्शन इज थर्ड ब्रोकरेज ही कन्सेप्ट कसा आहे की अगोदर परचेस प्राइस दिली असेल आणि ब्रोकरेज दिला असेल तर परचेस प्राइसचं आणि त्या ब्रोकरेजचं ऍडिशन करायचं जर तिथं सेलिंग असेल तर त्याच्यामधनं ब्रोकरेज मायनस करायचं शेअर सेल करताना काय करायचं आहे मायनस आणि परचेस करताना काय करायचं आहे ऍड करायचं आहे कदाचित तुम्हाला शेअर सेल करण्यावर येऊ शकतं त्यावेळेस ब्रोकरेज काय करायचा मायनस नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण अ कार ट्रॅव्हल्स द डिस्टन्स 38 किलोमीटर 27 किलोमीटर 40 किलोमीटर 35 किलोमीटर in the first 4 hours respectively how much distance the car should travel in the 5th hour so that the average speed of the car will be 35 किलोमीटर पर आवर त्या कारचं काय करायचं आहे स्पीड जे ती 35 अवरेज त्याच्यामध्ये अवरेज काय दिले बघा आपल्याला अवरेज दिले 35 किलोमीटर पर आवर आता 5th आवरला किती काय ट्रॅव्हलिंग केले माहिती आहे का नाही मग 5th आवर साठी काय करायचं 5th आवर साठी एक्स सपोज करायचं एक्स आणि आता पहिल्या तासामध्ये किती केले 38 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले सेकंड आवरला किती केले 27 थर्डला 40 फोर्थला 35 आणि 5th ला किती एक्स आता तुम्हाला अवरेजचा फॉर्म्युला माहित आहे average is equal to sum of all score divided by total number of score sum of all score म्हणजे पहिल्यांदा 38 परत 27 परत 40 परत 35 5th आवरला किती किलोमीटर x डिवाइडेड बाय हे सगळ्या व्हॅल्यू किती आहे त्या 5 अवरेजची व्हॅल्यू किती आहे 35 इज इक्वल टू या सगळ्यांची ऍडिशन करूया 8 + 7 15 15 + 5 किती आलं 20 कॅरीज टू 2 + 3 5 5 + 4 9 9 + 2 11 11 + 3 किती आलं 14 11 + 3 किती आलं 14 ते आलं 140 प्लस एक्स आहे असं डिनॉमिनेटरचं 5 ला 5 आहे आता 5 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 35 × 5 इज इक्वल टू 140 प्लस एक्स 35 5 जा 25 कॅरीज 2 5 3 जा 15 आणि 2 किती आलं 17 इज इक्वल टू 140 प्लस एक्स सबट्रॅक्शन करूया 140 इकडे आल्यावर काय होईल मायनस एक्स इज इक्वल टू 175 मायनस 140 5 ला 5 आहे असं 7 मधनं 4 गेल्यावर 3 0 मग त्याने 5th आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पाहिजे 35 किलोमीटर करेक्ट ऑप्शन इज फोर्थ करेक्ट ऑप्शन इज फोर्थ नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन दिलाय बघा द प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज प्राइस ऑफ वॉशिंग मशीन एक वॉशिंग मशीन आहे त्याची प्राइस किती आहे 5/y प्लस x/6 बरोबर आहे एका मशीनची प्राइस आहे वॉशिंग मशीनची फाइंड द प्राइस ऑफ अशा किती मशीन्स आहेत टोटल मशीन्स किती बघा x/6 मायनस 5/y ह्याला आपण थोडं अरेंजमेंट करूया अगोदर x/6 घेऊ आणि नंतर काय करू आपण 5/y घेऊ फाइंड द प्राइस ऑफ वॉशिंग मशीन आपल्या काय करायचं टोटल प्राइस फाइंड करायची टोटल प्राइस इज इक्वल टू नंबर ऑफ मशीन्स किती येत्या x/6 प्लस 5/y आणि त्याची प्राइस किती आहे बघा x/6 मायनस 5/y
आता हे तुम्हाला समजतंय ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे किती येणार एक्स स्क्वेअर अपॉन 6चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर अपॉन वायचा स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन 36 मायनस 25 अपॉन वायचा स्क्वेअर. असे कुठं आहे बघा ऑप्शन एक्स स्क्वेअर अपॉन 36 मायनस ऑप्शन नंबर फर्स्ट. करेक्ट ऑप्शन किती आला फर्स्ट. सेकंड क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट. अ डिच 25 मीटर लॉन्ग, एक खड्डा आहे बघा ते 25 मीटर लॉन्ग 10 meter wide and 5 meter deep was dug and soil was spread evenly over a ground that was 25 meter long, 20 meter wide. What is the thickness of the soil spread? त्या सॉइलची काय करायची आपल्याला थिकनेस फाइंड करायची. थिकनेस आता कसं आहे बघा व्हॉल्यूम ऑफ ती खड्डा त्याचं घ्यायचा अगोदर, मग काय होईल व्हॉल्यूम ऑफ डिच लेंथ इंटू ब्रेड इंटू काय होईल हाईट, म्हणजे काय 20 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू ह्याचा आपण व्हॉल्यूम घ्यायचं काय 25 मल्टिप्लाय बाय 20 इंटू थिकनेस म्हणजे हाईट आहे. थिकनेस म्हणजे काय हाईट आहे लॉंग वाईड आणि त्याची हाईट घेतली आपण. आता काय करू डिवाइड करू त्याला इकडे आणूया 20 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 25 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू एच. 20 ला गेट कॅन्सल 50 अपॉन 25 आलं 25 1 जा 25 25 2 जा किती आलं 50. एच इज इक्वल टू 2 व्हॅल्यू कशामध्ये येते मीटर मध्ये तर त्याची हाईट पण किती असेल मीटर 2 मीटर. थिकनेस इज 2 मीटर आलं. आता 2 मीटर त्याची थिकनेस आहे. त्यांनी काय म्हणलं चूज द 2 करेक्ट ऑप्शन. 2 मीटरला जर आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर किती होईल 200 सेंटीमीटर होईल. किती होईल 200 सेंटीमीटर. अजून त्यांनी काय केले डेसिमीटर डेकामीटर पण आहे 20 डेसिमीटर तर डेकामीटर पाहिजे होतं बरं 20 डेकामीटर. तसंही होऊ शकते बघा ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द कोएफिशियंट फॉर्म कशाचा बघा 2 0 0 0 मायनस 5 चा कोएफिशियंट फॉर्म दिला आपल्याला. त्याचा पॉलिनॉमियल फाइंड करायचा. आता बघा पहिली व्हॅल्यू आहे असल्याची -5 इथं इंडेक्स 0 इथं 1 2 3 आणि 4 2x रेज टू 4 -5. करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट. करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड रेज टू 3/2 आहे. बरं बघू आता 3 रेज टू एक्स 27 रेज टू वाय 9 रेज टू झेड इज इक्वल टू 729 आहे. आता इथं असं लिहायचं आहे की 9 चा काय म्हणजे 722 आहे 27 चा काय आता 3 रेज टू 27 रेज टू आणि 9 रेज टू असं लिहायचं. दोघा 27 चा ती काय आहे स्क्वेअर आहे 9 चा काय आहे क्यूब आहे. आता 3 चा ह्या 27 ला आपण लिहू शकतो 27 रेज टू काय आहे स्क्वेअर. ह्या 27 ला 3 च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर 3 चा क्यूब आणि हा स्क्वेअर आहे असं 3 2 चा काय होईल 6 3 रेज टू काय होईल 6 म्हणजे हे 6 आलं. याचा अर्थ काय आला बघा x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 6 y इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 3. आपल्याला काय करायचं बघा x y z याचं काय घ्यायचं आहे क्यूब आणि त्याचा घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. आता x y z घेऊया आपण 6 मल्टिप्लाय बाय 12 मल्टिप्लाय बाय 3 रेज टू 3/2 किती आलं बघा 6 36 आलं 36. त्याचा काय घ्यायचा आहे थर्ड क्यूब आणि ते स्क्वेअर रूट थर्ड क्यूब रूट घ्यायचा आहे म्हणजे क्यूब पण करायचं त्याचा रूट पण घ्यायचं. मग कसं घेणार सांगा बरं. आता बघा ह्या जर 36 चा जर स्क्वेअर रूट घेतला आपण सुरुवातीला तर ती किती येते 6 आणि 6 चा जर आपण क्यूब केला याला असं लिहू शकतो आपण 1/2 इंटू 3. अगोदर काय घ्यायचं स्क्वेअर रूट 36 चं स्क्वेअर रूट किती आलं असं घेतलं बघा 36 रेज टू 1/2 मल्टिप्लाय बाय 3. आधी काय घ्यायचं स्क्वेअर रूट त्याचं स्क्वेअर रूट किती आलं 6 आणि त्याचा क्यूब किती आला 216. करेक्ट ऑप्शन इज सेकंड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ XYZ इज 216. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
आपल्याला दिलंय 2x रेस टू 7x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 13x मायनस 13. आता ह्याचं फॅक्टर फाइंड करा बरं. कसं होईल? अगोदर ह्याचं फाइंड करूया. 2x स्क्वेअर प्लस 7x प्लस 6 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती आलं? वरती घेतलं 12, डाऊन साईडला घेतलं 7, इथे घेतलं आपण 7, 3 4 जा 12, ह्याला साइन प्लस ह्याला साइन प्लस, म्हणजे कसं घेणार? 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3x प्लस 6 पेअर बनवायच्या. 2x कॉमन घेतलं, x प्लस 2 आलं. इथं 3 कॉमन घेतल्यावर काय येईल? x प्लस 2 येईल. म्हणजे ह्याचं फॅक्टर काय आलं बघा. एकदा आला 2x प्लस 3 आणि दुसरा आलाय आपला x प्लस 2. परत ह्याचं बघा काय, वरती मायनस 30 घ्यावं लागते. वरती किती घ्यावं लागते? मायनस 30. 15 वरती किती आलं? मायनस 30, डाऊन साईडला मायनस 13. 15 2 जा, ह्याला साइन मायनस ह्याला साइन प्लस येईल. म्हणजे काय येईल बघा? x प्लस 2 आणि x मायनस 15, x प्लस 2 गेट कॅन्सल. 2x प्लस 3 अपॉन x मायनस 15. 2x प्लस 3 अपॉन x मायनस 15. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट बघूया आपण. इफ अँड आर्टिकल ह्या टाईपचं बरंच क्वेश्चन येते विद्यार्थी मित्रांनो. काय दिले बघा. इफ अँड आर्टिकल इज सोल्ड फॉर 150, certain loss is incurred, but if the article is sold for rupees 275, the profit is 1.5 times the loss. Find the original price of the article. दोनदा सेलिंग प्राइस आहे, त्याला काय करायचं बघा, मध्ये घ्यायचं कॉस्ट प्राइस, इकडे एकदा सेलिंग प्राइस घ्यायची आणि ह्या साईडला पण एकदा काय करायचं, सेलिंग प्राइस घ्यायची. आता सोपी मेथड सांगतो मला. इकडे जास्त सेलिंग प्राइस घ्यायची, किती? 275, आणि इकडे कमी म्हणलं का इकडे काय असतो? लॉस. आता बघा इथं काय म्हणलं बघा, इफ द आर्टिकल the profit is 1.5 times the loss. लॉस समजा x असेल तर त्याचं प्रॉफिट किती असेल बघा? 1.5 इंटू x. याचाच अर्थ काय आहे? 3/2x एवढं काय आहे त्याचं प्रॉफिट आहे. बरोबर आहे. आता ह्या कंडिशनला काय करायचं तुम्हाला सांगतो. ह्या दोघाचा डिफरन्स घ्यायचा. ह्या दोघाचा काय घ्यायचा? डिफरन्स. म्हणजे किती आला? 275 मायनस 155 आणि किती आलं? 12 इज इक्वल टू 125. आणि ह्या दोघांची ऍडिशन x प्लस 3/2x, त्या दोघांची काय करा? ऍडिशन. आता हे 2 रिमूव्ह करा, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 म्हणायचं. म्हणजे किती देईल? 2x प्लस 3x इज इक्वल टू, इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 5 2 जा 10, 2 2 जा 4, 1 5 आणि 2 1 जा 2. किती आलं बघा? 5x इज इक्वल टू 250. x इज इक्वल टू 250 अपॉन 5. 5 1 जा 5, 5 5 जा म्हणजे 50 रुपीज काय आलंय बघा, x ची व्हॅल्यू आली. लॉस किती झालाय बघा? 50 रुपीज. तर त्याची प्राइस किती असेल बघा? कॉस्ट प्राइस लॉस ऍड केल्यावर 50 रुपीज, म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे पाहिजे? 200. ओरिजिनल प्राइस किती आली त्याची? 200. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Factor of polynomials are x minus 7, x minus 8. Find the polynomial. काय केले बघा? x minus 7 दिलाय आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय दिलंय? x minus 8. फाइंड द पोलिनॉमियल म्हणले. आता काय करायचं? पोलिनॉमियल फाइंड करायचं. सोपं आहे. पहिले हे x ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला मल्टिप्लाय. x इंटू x किती आलं? x स्क्वेअर. परत ह्यानं ह्याला मल्टिप्लाय, ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करा. मायनस 8x. परत x मायनस 7 होतं, x मायनस 8 होतं. सुरुवातीला तर आपण मल्टिप्लाय केले. आता दुसऱ्या वेळेस ह्या मायनस 7 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला मल्टिप्लाय. मायनस 7x मायनस इंटू मायनस प्लस 7 8 जा 50x. x स्क्वेअर इथं स्क्वेअर आहे. मायनस मायनस प्लस, बट साइन इज मायनस. 15x प्लस 56. इट इज द करेक्ट ऑप्शन. x स्क्वेअर मायनस 15x प्लस 58. x स्क्वेअर मायनस 15x. थर्ड वन इज द करेक्ट.
आता हे सॉल्व्ह करायचं आहे. सिलेक्ट टू करेक्ट ऑप्शन्स. काय दिलंय? 3x प्लस 2 अपॉन 6 प्लस 2x अपॉन 3 प्लस x प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 5. या कंडिशनला काय करायचं? एलसीएम घ्यायचं. एलसीएम कशाचा? 2, 3 आणि 6 चा. ग्रेटर नंबर वरती लिहायचा, त्यानंतरचा सेकंड नंबर किती आहे? 6, 3 आहे. बरोबर आहे का? आता बघा एक अजून सोपी मेथड. 6 च्या 2 च्या टेबल मध्ये 6 आहे, 3 च्या टेबल मध्ये 6 आहे, म्हणल्यावर 6 च्या टेबल मध्ये पण 6 आहेच. त्याचा एलसीएम किती आला? 6. मल्टिप्लाय करूया बोथ साइड 6 न. इथं 6 न मल्टिप्लाय केल्यावर हेच राहील 3x प्लस 2. इथं 6 न मल्टिप्लाय केल्यावर इथं 6 न मल्टिप्लाय करणार. 3 1 जा 3, 3 2 जा 2 2 जा किती होईल? 4x. परत इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथे किती राहील बघा? 3 राहील. इनसाइड द ब्रॅकेट x प्लस 1 इज इक्वल टू 5 3 जा किती होईल? 15. 5 3 जा नाही बघा इथं 5 6 जा 5 6 जा, कारण का आपण एलसीएम किती घेतलाय? 6. तर 5 6 जा किती होईल? 30. आता सॉल्व्ह करा. 3x प्लस 2 प्लस 4x प्लस 3 इंटू x इट इज 3x प्लस 3 इज इक्वल टू 30. 3x प्लस 3x किती झालं? 6x प्लस 4x 10x प्लस 5 इज इक्वल टू 10x इज इक्वल टू 30 मायनस 5. 10x इज इक्वल टू किती आलं? 25. x इज इक्वल टू 25 अपॉन 10 म्हणजे किती आलं? 2.5. करेक्ट ऑप्शन इज सेकंड. किती आलं बा? या ठिकाणी एकच करायचं आहे. 6 3 2 चा काय घ्यायचा? एलसीएम. एलसीएम किती येते? 6 कॉमन 2 च्या टेबल मध्ये पण आहे आणि 3 च्या टेबल मध्ये पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 6. The denominator of fraction is greater than its numerator by 6. आपल्याला न्यूमरेटर माहित नाही, तर न्यूमरेटर काय सपोज करायचा? x. डिनॉमिनेटर न्यूमरेटर पेक्षा किती जास्त आहे? 6 न, म्हणजे x प्लस 6 आला. फ्रॅक्शन काय झालं मग? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजेच x अपॉन x प्लस 6. आता काय म्हणले बा? सेकंड कडे, इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 1. न्यूमरेटर किती आहे? x, त्याला डिक्रीज बाय 1 म्हणजे -1 करायचं. अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 9. x प्लस 6 आहे, त्याच्यामध्ये किती ऍड करायचं? 9. देन द न्यू फ्रॅक्शन इज, ही नवीन जी फ्रॅक्शन आहे कशा इक्विव्हॅलेंट आहे? 1 अपॉन 2 च्या. x मायनस 1 अपॉन x प्लस 15 इज इक्वल टू किती आलं? 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येईल बघा? 2 इन ब्रॅकेट x minus 1 is equal to x plus 15. 2 into x 2x minus 2 is equal to x plus 15 plus x इकडे मायनस होईल. 2x minus x is equal to 15 minus 2 तिकडे गेल्यावर प्लस x is equal to 17. फ्रॅक्शन फाइंड करा बरं. फ्रॅक्शन काय बघा आपल्याकडे? x अपॉन x प्लस 6 म्हणजे किती आलं? 17 upon 17 plus 6 is equal to 17 upon 23. करेक्ट ऑप्शन इज सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.